केस गळतायत म्हणून फक्त तेल बदलताय? थांबा, कारण केसांची समस्या अनेकदा केसांमध्ये नसतेच, ती शरीराच्या आतमध्ये कुठेतरी सुरू झालेली असते. नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. केस विंचरताना भरपूर केस हातात येत असतील, भांग रुंद होत असेल आणि हेअरलाईन मागे जात असेल किंवा कमी वयात केस पांढरे होत असतील, तर मग ही समस्या फक्त कॉस्मेटिक म्हणून दुर्लक्षित करू नका. आपण केस गळण्याचे कारण आज बघणार आहोत. केसांची योग्य काळजी कशी घ्यायची हे समजून घेणार आहोत. केस गळण्याच्या मागे नेमकं काय असतं? आयुर्वेदात केसांचा संबंध अस्थिधातूशी सांगितलेला आहे. शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळाले नाही, पचन व्यवस्थित नसेल किंवा दोषांचे संतुलन बिघडले तर त्याचा परिणाम म्हणून केसांच्या आरोग्यावरही होतो. यासोबत आयर्न, फेरिटीन, फोलॅट, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, झिंक, प्रोटीन या सगळ्याची कमतरता, स्ट्रेस, कमी झोप लागणे, थायरॉइड प्रॉब्लेम्स, PCOS, हॉर्मोनल चेंजेस, जेनेटिक प्रॉब्लेम्स, डायटिंग आणि चुकीची हेअर केअर रूटीन या सगळ्याचाही विचार करावा लागतो. तेल लावणे प्रत्येकासाठी योग्य असते का? केस गळतायत म्हणजे रोज भरपूर तेल लावायचं हा एक गैरसमज आहे. जर स्काल्प ऑइली असेल, डॅन्ड्रफ आणि इचिंग, इन्फेक्शन, पिंपल्स आणि इन्फ्लमेशन असेल तर तेल लावल्याने त्रास वाढू शकतो. पण स्काल्प ड्राय असेल, स्ट्रेस आणि थकवा जास्त असेल तर योग्य तेलाने हलका शिरोअभ्यंग उपयोगी ठरू शकतो. साधी हेअर केअर रूटीन: कोमट तेल हातात घेऊन 5 ते 10 मिनिटं अगदी हलक्या हाताने स्काल्पला मसाज करा. आहारामध्ये पंपकिन सीड्स, कढीपत्ता, मेथी, भृंगराज याचा योग्य पद्धतीने समावेश केला तर उपयोग होतो. पण घरगुती उपाय प्रत्येक व्यक्तीसाठी ट्रीटमेंट नसतात. केस खूप प्रमाणात गळत असतील तर अचानक थिनिंग होत असेल किंवा सतत उपाय करूनही फरक पडत नसेल, तेल बदलत राहू नका. मूळ कारण शोधणं महत्त्वाचं आहे. फक्त बाहेरून हेअर केअर ट्रीटमेंट करण्यापेक्षा शरीराचे पोषण, पचन, झोप, स्ट्रेस, अंडरलाईन कारण या सगळ्याचाही लक्षपूर्वक विचार करा. गरज असल्यास योग्य वैद्याचा सल्ला घ्या. सुंदर केसांसाठी फक्त बाहेरून केअर नाही तर शरीर आतून निरोगी असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हालाही केस गळतीची समस्या आहे का? कमेंटमध्ये हेअर म्हणून लिहा. व्हिडिओ आवडली असेल आणि अशाच टिप्स हव्या असतील तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.